मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर आता नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर त्याबद्दल संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. पहा, डेट आहे 4/7/2024 आणि ॲप्लिकेशनची लास्ट डेट असेल 1/8/2024 म्हणजेच ॲप्लिकेशन भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे 4 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024 ही त्याची लास्ट डेट असेल. तर पहा, या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड बाय स्पीड पोस्ट. फक्त या ठिकाणी ॲप्लिकेशन्स इन्व्हायटेड केले जात आहेत बाय स्पीड पोस्ट ड्युली ॲड्रेस टू रजिस्टर जनरल हायकोर्ट बॉम्बे 400032. तर हे जे काय ॲड्रेस आहे, ह्या ॲड्रेसवर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे. ते पण कशाद्वारे, स्पीड पोस्ट. फॉर एलिजिबल कॅन्डिडेट्स हू फिलफिल द एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑन द डेट ऑफ पब्लिकेशन. जी जाहिरात पब्लिश झालेली आहे त्या पब्लिशपासून जे काय पात्र कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी सिलेक्शन यादी असणार आहे टोटल 25 कॅन्डिडेट्सची आणि वेटिंग लिस्ट असणार आहे 6. अशा पद्धतीनं टोटल 31 पोस्ट या ठिकाणी असणार आहेत. तसेच ही जी काही पोस्ट असेल ती पोस्ट असेल मॅरेज काउन्सिलर या पदासाठी पोस्ट असेल. आणि त्यानंतर जे काय त्याला पोस्ट मिळणार आहे पात्र झाल्याच्या नंतर, तर कुठं आहे पहा, अपॉइंटमेंट कुठं होणार आहे, इन व्हेरियस फॅमिली कोर्ट्स इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये जे काय वेगवेगळ्या प्रकारचे फॅमिली कोर्ट्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांना नेमणूक मिळणार आहे. आणि पे स्केल असणार S20चं 56,100 ते 1,77,500 ॲज पर 7 पे कमिशन. आता त्यानंतर पहा, क्रायटेरिया काय असेल, कुणाला हा फॉर्म भरता येऊ शकतो. क्रायटेरिया महत्त्वाचा, व्यवस्थित पाहून घ्या. क्रायटेरिया काय आहे, मस्ट हॅव मास्टर डिग्री इन सोशल वर्कमध्ये मास्टर डिग्री पाहिजे, सोबतच मराठीचं नॉलेज देखील पाहिजे. तसंच मस्ट हॅव एक्सपिरियन्स ॲटलिस्ट 2 इयर, 2 वर्षाचं एक्सपिरियन्स पाहिजे. कशामध्ये, फॅमिली काउन्सिलिंग गेन आफ्टर ॲक्युरिंग ॲज मास्टर डिग्री इन सोशल वर्क. त्यानंतर कम्प्युटर सर्टिफिकेट पाहिजे. तसेच पाहू शकता तुम्ही पुढची पात्रता काय आहे ती, अशा पद्धतीची तुमची पात्रता असली पाहिजे. तसेच एज लिमिटचा विचार केला तर ओपनसाठी 40 आणि कॅटेगरी असेल तर 45. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही लाईन कन्सिडर करा, कॅन्डिडेट शुड नॉट हॅव मोर दॅन 2 लिव्हिंग चिल्ड्रन बर्न आफ्टर 28/3/2006. 28/3/2006 नंतर जर त्या कॅन्डिडेट्सला 2 चिल्ड्रन्स असतील, सॉरी 2 पेक्षा जास्त असतील, तर असं कॅन्डिडेट त्या ठिकाणी कन्सिडर केलं जाणार नाही. 2 पेक्षा कमी असलं पाहिजे आणि ती पण डेट कोणती आहे, 28/3/2006च्या नंतरची. पण 2006च्या अगोदर असेल 28/3, तर 2 पेक्षा जास्त जरी मुलं असली तरी तुम्हाला हा फॉर्म भरता येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच प्रेफरन्स जे देण्यात येणार आहे, ते प्रेफरन्स विल बी गिव्हन टू लॉ ग्रॅज्युएट. ज्यांची लॉमध्ये ग्रॅज्युएट असतील त्यांना हा या ठिकाणी प्रेफरन्स म्हणजे प्राधान्य देण्यात येणार आहे. तसे पुढची नोट्स देखील तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या. तसेच खाली पहा, हे PWD संदर्भात सांगण्यात आलेलं आहे. तसेच इन्स्ट्रक्शन ऑफ द कॅन्डिडेट्स, इथं महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स आहे. तुमचे काय जेवढे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स सेल्फ अटेस्टेड करायचे आणि स्पीड पोस्टानं सेंड करायचे वरी दिलेल्या ॲड्रेसमध्ये. आणि हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत, जे ऑफलाईन तुम्हाला फॉर्म भरायचे ते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे लिफाफ्यावर आपण फॉर्म भरत असतो त्यावर तुम्हाला एक टायटल टाकायचं. ते टायटल असणार आहे पहा, इथे सांगितलं आहे, द इन्व्हॉल्व कंटेनिंग ॲप्लिकेशन शूड स्पेसिफिकली मेन्शन ऑन द टॉप हेडिंगवर. ही हेडिंग असली पाहिजे. आणि त्यानंतर पूर्ण डॉक्युमेंट्स जोडून पूर्ण व्यवस्थित फॉर्म तुम्हाला जे काय वरी ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवर पाठवायचे. तसेच हे जे काही ऑफलाईन फॉर्म असेल त्याची जी काही प्रिंट असेल ती या वेबसाईटवर असेल. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील याचे पूर्ण इन्स्ट्रक्शन्स, तसेच पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट, तसेच ऑफलाईन जे फॉर्म आहे ते संपूर्ण तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळेल. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे चॅनलची, त्या ठिकाणी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ही सर्व गोष्टी मिळवू शकता.